हे ना वडे अजिबात तेलात पण फुटत नाही, काय नाही. फक्त आहे ना अशा पद्धतीने तुम्ही वडे एकदा नक्की बनवून बघा. ज्याला उपास नाही ना ते पण आहे ना 5-5 खातील. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शाबू तांदळाचे वडे. वडे बनवण्यासाठी आहे ना मी इथं अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाणा भिजण्यासाठी इथं पाणी टाकायचं. बघा इथं साबुदाण्याच्या वरती पाणी थोडंसं येईल ना तसं मी पाणी टाकलेलं आहे. हा साबुदाणा आहे ना आपल्याला 2 ते 3 तर इथं बघा 2 ते 2.5 तास आहे ना साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा मस्त असा भिजलेलाच असेल. साबुदाणा भिजण्यासाठी आहे ना कमीत कमी 2 तास तरी लागतात. तर इथं 2 तासापेक्षा जास्त झालेला आहे मी साबुदाणा भिजत घातलेला. आपण पाणी पण भरपूर टाकलं होतं साबुदाणा भिजवायला. बघा कसा मस्त मोकळा मोकळा साबुदाणा इथं भिजलेला आहे. असा मोकळा व्हायला पाहिजे साबुदाणा भिजल्यावर. किती छान भिजलाय हा साबुदाणा. आता आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे. इथं मी ना शेंगदाणे भाजून कूट करून घेतलाय, पण कूट आहे ना जास्त असा बारीक नाही केलं, असं थोडेसे भरडच ठेवलेले आहे. एकदम बारीक नाही केलेला हा कूट, भाजून बारीक करून घेतलेत शेंगदाणे. इथे 4 मिरच्या आहे ना बारीक चिरून घेतल्यात. आपल्याला कसं तिखट आवडतं ना तसं टाकायचं. तिखट मिरच्या आहेत ह्या म्हणून मी 4च घेतल्यात. टाकूया चवीपुरतं मीठ. तर मी पाव चमचा मीठ टाकलंय. आपण त्याच्यामध्ये बटाटा पण टाकणार आहोत. तर इथं बघा 1 बटाटा आहे ना उकडून साल काढून घेतलेली आहे. एकच बटाटा, अर्धी वाटी साबुदाण्यासाठी एकच बटाटा घेतलाय मी. खिसून टाकायचा म्हणजे छान असा मिक्स होतो. बटाटा खिसूनच टाकायचा. आपण वडा बनवायला गेलं ना ते पटकन असं सुटला जातो वडा, त्यासाठी मी इथं बटाटा खिसूनच टाकलाय बघा. त्याचा वडा बनवता येतो. 1 बटाटा टाकला खिसून. टाकूया थोडंसं अर्धा चमचा साखर चवीपुरतं. कुठलं पण आहे ना उपवासाचा पदार्थ बनवताना थोडीशी साखर टाकायची. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. असं थोडंसं मिक्स झालं ना, बटाटा खिसून टाकलाय ना आपण, बघा सर्व असं मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आहे ना आपण याचे गोळे बनवून घेऊ. आपल्याला वडे कसे करायचे ना तसे याचे गोळे करून घ्यायचे. बघा असे मी गोळे करून घेतलेले आहेत. असे गोळे करून ठेवले ना तर आपल्याला पटपट वडे तळता पण येतात. असे 2 गोळे बनवले ना असेच आपण सर्व गोळे बनवून. इथे ना अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता आपण, तर इथं 8 गोळे बनवून झालेले आहेत. म्हणजे 8 वडे होतील बघा. अर्धी वाटीमध्ये आहे ना उपवास जरी असला ना तर दोघांचा फराळ ह्याच्यामध्ये होईल असं आपण हे घेतलेलं आहे अर्धी वाटी साबुदाणा. वडे बनवण्यासाठी ना काही नाही, फक्त आहे ना असा एक गोळा घ्यायचा, असं थोडंसं असं दाबून घ्यायचं, व्यवस्थित बनवून घ्यायचा. दोन हाताने असं थोडंसं दाबलं ना किती छान असा वडा झालेला आहे. नुसतं असं मध्ये ठेवायचा हा गोळा आणि असं 2 हाताने असं दाबून घ्यायचं. सर्व वडे बनवून घेऊ आणि मग मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती. मग सर्व वडे असे तळून घेता येईल आपल्याला. बघा दोन्ही गोळे बनवून घेतले ना तर वडे किती पटकन झाले बनवून. सर्व वडे आपले इथं बनवून झालेले आहेत. आता हे आपण वडे तळून घेऊ. मस्त एकसारखे 8 वडे झालेत बघा. नंतरच वडे तळून घ्यायचं. बघा तेल तापलेलं आहे, आपण वडे तळून घेऊया. ते एकदम आहे ना 3-3 4-4 सोडले तरी होतात.
इथं मी ना 4 वडे सोडते सुरुवातीला. बघा असं तेल तापलं पाहिजे वडे तळण्यासाठी. आणि लगेच असं आहे ना झाऱ्याने वडे उलथायचं नाही. 2 मिनटं तरी वडे छान असे तळून द्यायचे आणि मग आपण वडे दुसऱ्या साईडने पण तळून घेऊया. बघा इथं 1-1.5 मिनिट झालेलं आहे. आपण वडे आहे ना दुसऱ्या साईडने पण तळून घेऊ. असे जरी चिकटले ना तरी पण ते ना सुटतेच तेलामध्ये. असं 1-1.5 मिनिट आहे ना एका साईडने तळले की नंतरच असे दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे. आता थोडंसं आहे ना गॅस कमी करायचा आणि मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत वडे तळून घ्यायचे. मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे. आता मिडियम गॅसवरती आहे ना सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत वडे तळून घ्यायचे. बघा पहिले वडे टाकलेले आहे ना तळण्यासाठी मला 3 मिनिट लागले. 1-1.5 मिनटं आपण मोठ्या गॅसवरती तळले आणि 1-1.5 मिनटं मिडियम गॅसवरती. छान असे वडे इथं आपले तळून झालेले आहेत. काढून घेऊया ताटलीमध्ये. मस्त कलर आला आहे वड्यांना. असे खरपूस वडे तळून घ्यायचे. राहिलेले पण वडे आपण तळून घेऊया असेच. बघा इथं सर्व वडे ना तळून झालेले आहेत. आता टाकलेले पण वडे ना मस्त असे तळून झालेत बघा. हे ना वडे अजिबात तेलात पण फुटत नाही, काय नाही. फक्त आहे ना अशा पद्धतीने तुम्ही वडे एकदा नक्की बनवून बघा. ज्याला उपास नाही ना ते पण आहे ना 5-5 खातील. इतके छान कुरकुरीत वडे होतील हे. मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहेत. गॅस बंद करून टाकू. झाले वडे तळून आणि ताटलीमध्ये काढून घेऊ. बघा सर्व वडे नाही तर तळून झालेले आहेत. गॅस बंद करून टाकला मी. हे ना सर्व शाबू तांदळाचे वडे आपले इथं तळून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत वडे झालेत बघा. अजिबात तेलकट नाही, काय नाही. आणि मी वडे तळताना तेलात फुटले पण नाही. मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहेत. तुम्हाला ना मी एक वडा तोडून पण दाखवते. याला ना चटणी पण लागत नाही बघा. मस्त असे नुसते वडे जरी बघा किती छान जाळी आलेली आहे वड्यांना. ह्याला चटणी पण लागत नाही. गरम गरम जरी असेच खाल्ले ना उपवासाला तरी पण पोट भरून जाईल. तर ही शाबू तांदळाचे वडे बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण आहे ना आता कार्तिकी एकादशीला असे वडे नक्की करून बघा. आणि तुम्ही बनवलेले शाबू तांदळाचे वडे कसे झाले ते पण मला कमेंट करून सांगा. आणि सुनीता नन्नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.